हरि ओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18. श्लोक क्रमांक 74. संजय उवाच. इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिमश्रौश्रम् अद्भुतं रोमहर्षणम्. संजय म्हणाला, अशा प्रकारे वासुदेव भगवंत श्री आणि महात्मा पार्थ यांच्यातील अद्भुत आणि रोमहर्षक संवाद मी ऐकला. गीता सांगून समाप्त झाली. अर्जुन आणि भगवंत श्री यांच्या संवाद रूपाने ध्वनित होत असलेले गीतामृत सांगून संपन्न झाले. ही गीता संजय धृतराष्ट्राला कथन करत आहे. युद्धभूमीवरून राजमहाली आलेल्या संजयाला धृतराष्ट्राने युद्धाची वार्ता विचारली. त्याला संजय उत्तर देत आहे. त्या युद्ध वार्तालापामध्ये गीता सांगितली गेली. संजयाच्या आणि धृतराष्ट्राच्या निमित्ताने ती गीता आपल्याला श्रवण करायला मिळाली, हे आपले परमभाग्य. आता संजय धृतराष्ट्राजवळ गीता कथनाचा समारोप करत आहे. संजय म्हणतो की वासुदेव आणि महात्मा पार्थ यांच्यातील हा संवाद म्हणजे ही दिव्य गीता त्याने ऐकली. वासुदेव म्हणजे वसूंचा देव, अष्टवसूंचा ईश्वर, कालातीत असलेला, काळाचा काळ असलेला परमात्मा, जो श्रीकृष्ण, विश्वेश्वर, जगन्नियता, भगवंत श्री, योगेश्वर, पुरुषोत्तम. संजयाने पार्थ म्हणजे पृथानंदन, कुंतीपुत्राला महात्मा म्हणजे महाआत्मा असे म्हटलेले आहे. कारण गीतामृताने पार्थाची लोप पावलेली स्मृती जागृत होऊन त्याला आत्मभान आले. त्या योगे त्याला आत्मज्ञान झाले, त्याला आत्मसाक्षात्कार झाला, त्याला आपण आत्मा आहोत हा साक्षात्कार झाला. ही महान गोष्ट आहे. कारण मानवाला भौतिक भोगापवर्गतेतून जागृती होऊन आत्मज्ञान होणे ही नरदेहाची महान उपलब्धी असते. देहभान नष्ट होऊन आत्मभान होणे हाच नरदेहाचा एकमेव उद्देश आहे. आणि तो सफल होणे ही मानवी जीवनाची महान सांगता आहे. संजयाने वासुदेव आणि पार्थ यांच्यामधील संवादाला, या गीतामृताला अद्भुत असं म्हटलेलं आहे. कारण अर्जुनाला प्रत्यक्ष भगवंत श्रींकडून, प्रत्यक्ष परम आत्म्याकडून आत्मज्ञान मिळाले. ही अद्भुत, न भूतो न भविष्यती अशी घटना आहे. तसेच सुरुवातीला जो पार्थ मी युद्ध करणार नाही असे म्हणत होता, तोच पार्थ आता गीतामृतामुळे मी युद्ध करीन असं म्हणत आहे. गीतामृतामुळे झालेला हा परिणाम महाविलक्षण आहे, अद्भुत असाच आहे. परिस स्पर्शाने लोखंडाचे सोने होते, ते हे असे होत असते. संजयाने वासुदेव आणि पार्थ यांच्यामधील संवादाला, या गीतामृताला रोमहर्षक असं म्हटलेलं आहे. कारण गीता ऐकताना त्या अद्भुत वाणीने, त्या विलक्षण उपदेशाने संजयाचे रोम रोम उत्सर्जित झाले. संजय काही एखादा निर्जीव पुतळा किंवा दगड नव्हता. तो जरी कौरवांकडे नोकरी करत होता, कर्माने कौरव पक्षाचा होता, तरीही तो नीतीची जाण असलेला, भगवंत श्रींवर पूर्ण श्रद्धा असलेला होता. त्यामुळे त्याच्यावर गीतेचा योग्य तो परिणाम होत होता आणि त्यामुळे तो पुलकित होत होता. संजयाने वासुदेव आणि पार्थ
यांच्यामधील संवादाला, या गीतामृताला अद्भुत आणि रोमहर्षक असे म्हटलेले आहे. कारण गीतेचा उपदेश आणि त्याची साधना खरोखरच अद्भुत आणि रोमहर्षक आहे. गीता सांगते की आपल्याला जी परिस्थिती प्राप्त झाली आहे तीच परिस्थिती आपल्या उद्धाराला योग्य आहे. याचा अर्थ परिस्थिती चांगली आहे की वाईट आहे, सुखकारक आहे की दुःखकारक आहे, हे गौण आहे. जे काही आहे तो आपल्याला प्राप्त झालेला, आपल्याला परमात्म्याने दिलेला परमात्म्याचा प्रसाद आहे, तो महाप्रसाद आहे. हे ओळखून तो मोठ्या आनंदाने उपभोगून संपवावा. सुखकारक परिस्थिती सर्वांनाच हवी असते, परंतु भगवंत श्री सांगतात की त्याच्या विपरीत दुःखकारक परिस्थिती असली तरीही त्यापासून दूर जाऊ नका, ती उपभोगा. त्यातच तुमच्या मुक्तीचा मार्ग आहे. यासाठी गीता जी साधना सांगते तीही तितकीच अद्भुत आणि रोमहर्षक आहे. गीता सांगते की या मुक्तीच्या मार्गावर निष्काम कर्म करा, कर्माला पर्याय नाही आणि केवळ कर्म करण्याचाच तुम्हाला अधिकार आहे. त्याच्या फळाचा अधिकार तुम्हाला नाही. कर्मापासून फळ हे नक्की मिळतेच मिळते. त्याचा उपभोग घेऊ नका. ते मला म्हणजे भगवंत श्रींना अर्पण करा. फळाचा त्याग करून कर्म करा. मग जे काही फळ मिळेल ते परमात्म्याला द्या. तो तुमचा प्रसाद आहे. त्या फळाचा प्रसाद म्हणून स्वीकार करा. प्रसाद एकट्याने उपभोगायचा नसतो, तो सर्वांना द्यायचा आणि आपणही सेवन करायचा असतो. हरिओम.